जिला परिषद के माध्यम से वीगर में जोड़ रास्ते के काम का भूमि पूजन एवं चिपले स्थित एसटी पिकअप शेड के नूतनीकरण के काम का उद्घाटन समारोह इतवार को संपन्न हुआ, जहां पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल के हाथों जोड़ रास्ते के काम का भूमि पूजन किया गया, तो पिकअप शेड के नूतनीकरण का उद्घाटन पंचायत समिति के नवनिर्वाचित सभापति हरीश केनी के हाथों किया गया। इस अवसर पर शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, सह सचिव पंढरीशेठ फडके, पंचायत समिति के नवनिर्वाचित सदस्य बबन वाघ, प्रकाश मस्कर, संतोष पाटिल आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर काशीनाथ पाटिल ने इन विकास कार्यों के बारे में जानकारी दी और 27 मार्च को होने वाले मोर्चा में कार्यकर्ताओं को शामिल होने का आह्वान किया। आपले नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांनी त्यांच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये आश्वासन दिलं होतं की निवडून आल्यानंतर प्रथम मी विगर जोड रस्त्याचं काम आपल्या ग्रामस्थांना निश्चित करून देईन, त्याची वचनपूर्ती सोहळा आज या ठिकाणी यांच्या सेवा आपण केलं। मागच्या 5 वर्षापूर्वीच पनवेल पंचायत समितीच्या वतीने आपण एसटी पिकअप शेडचं बांधकाम केलं होतं, परंतु त्याची अतिशय दुरावस्था झाली होती। त्यांनी पंचायत समितीकडे तगादा न लावता स्वतःच आपल्या स्वतः खर्चातून या बस एसटी पिकअप शेडचं नूतनीकरण करून दिलं, त्याबद्दल त्यांना पक्षाच्या वतीने धन्यवाद देतोय। अशाच प्रकारची कामं याच्या पुढे भविष्यात चांगली व्हावीत, जी काही मदत लागेल ते निश्चित करतील। आज या 27 तारखेच्या मोर्चाच्या अनुषंगाने खरं तर ग्रामपंचायत वाईज आढावा घ्यायला आम्ही मंडळी आलो होतो, तर त्यात तुम्ही हे 2 कार्यक्रम घडून आणल्यानंतर मी आपल्याकडनं अपेक्षा करतो की चिपला, विगर, बोईसर, भोकरपडा याच्यातले 5-7 बस तुम्ही आपल्या मोर्चात सहभागी व्हा, आणि वेळोवेळी पक्षाच्या संघटनेत तुमचा फार मोठा हातभार आहे। वेळोवेळी आंदोलनात तुम्ही सहभागी होणारे कार्यकर्ते आहेत। फक्त एक औपचारिकता म्हणून वालुशेठ आले, खरं तर इथे वालुशेठही नसते आले तर तुम्ही मंडळी आलीच असती, असा एवढा विश्वास तुमच्यावर आमचा निश्चित आहे। तरी आजच्या आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही मोर्चात सहभागी व्हा, आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही मंडळीने आम्हाला बोलवला, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो।